सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आता शिरो आहे ना, शिरो खूप आजारी आहे. 4 दिवस झाले त्याने काहीच खाल्लं नव्हतं. आता ते कंटिन्यू मी तुम्हाला सांगेल काय झालं होतं त्याला, काय नाही ते. तर आज त्याला परत, काल पण सलाईन लावली होती, आज पण त्याला सलाईन लावली होती. आणि आज सलाईन लावल्यानंतर त्याच्या पोटात गरम पडलं, त्याला खूप त्रास झाला कारण की त्याने काही खाल्लंच नाही म्हणून. तर आपण त्याला आता आईस्क्रीम वगैरे दिली, नंतर थोडंसं खायला दिलं, थोडं बरं वाटलं त्याला. तर डॉक्टर बोलले त्याला थोडं फिरवून आणा. तर आम्ही त्याला फिरायला घेऊन चाललो शिरोला. बघा आता कसं एन्जॉय करतोय. आणि कुठे घेऊन चाललो तो, मुळगाव. डिमांड बघा साहेबांची. मम्मा आम्हाला थंडी वाजते, पप्पा मानसी. चला मग आता आपण पूर्ण मुळगाव फिरूया शिरोला. शिरो आम्ही शिरोला घेऊन फिरायला चाललोय बिकॉज त्याला आता दवाखान्यात नेलं होतं दुपारी. पोटात गरम पडलं साहेबांचं, सलाईन लावली होती. नुसता भुकतोय म्हणून आता त्याला थोडा राऊंड मारायला घेऊन चाललोय. कुठे? तर मुळगावला. बघा किती काय डिमांड आहे पोराची ना, डिमांडिंग. मिसळ वडापाव आणि हा शिरो. शिरोच्या नादी काय खायला मिळालं सगळ्यांना, मिसळ वडापाव. आबोले चिकन आणि तांदळाची भाकरी. तिकडे बघ माझी मम्माकडे. कोणत्या अँगलने वाटेल याला बरं नाहीये. बाहेर आल्यावर ती खुश होऊन जातो ना मानसी. कुकी हॅपी डान्स, 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 हॅपी 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 डान्स. शिरो ओ पिल्लू, जा आईकडे जा, आई किंवा बाबाकडे जा. नाही त्याला इथेच थांबायचं. काय झालं? अरे गाढव आहे तो. पळतोय बघ कसा, कुठला तरी प्राणी होता. आता आम्ही घरी आलोय, पार्किंग मध्ये आहोत जस्ट. आणि शिरोला गॅस्ट्रो झाला होता, 4 दिवस काहीच खात नव्हता. डॉक्टरांनी सांगितलेलं त्याला की आईस्क्रीम आणि दही द्या फक्त, पण ते पण त्याने खाल्लं ना. त्याच्यानंतर त्याला काल सलाईन चढवल्या होत्या, आज सलाईन त्याला डॉक्टरांनी लावली. त्याच्यातून त्याला अँटीबायोटिक्स दिल्या डॉक्टरांनी शिरोला. आणि आज जेव्हा त्याला सलाईन देऊन आलो ना, तेव्हा खूप तो हायपर ॲक्टिव्ह झाला आणि खूप ॲग्रेसिव्ह झाला, असं चावायला लागला सगळ्यांना. काही कळालंच नाही. डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला काहीतरी खायला द्या, पोटात गरम पडलं असेल त्याच्या, नाही तर त्याला थोडासा राऊंड मारवा, कारण की त्याला असं चिडचिड झाली असेल. काल पण त्याला सलाईन लावली, आज पण लावली त्याला, त्याच्यामुळे. पण तो 4 दिवस उपाशी होता म्हणून त्याला सलाईन लावायला लागली. खूप आजारी होता शिरो आणि आता थोडंसं रिकवर झाला आहे तो. तर व्हिडिओला इथेच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आता शिरोसाठी आम्ही हे घेतलेलं आहे, हे फूड. लाईक त्याला गॅस्ट्रो झाला आहे म्हणून हे फूड देतो आहे आम्ही त्याला. रोल्स आहे, आम्ही डॉक्टरांकडनं घेऊन आलो. लस्सी आता हे पण खातो की नाही तो. तर चला मग गाईज, बाय. बोला आम्ही जस्ट मी ब्लॉगचा एंड केला, पण आता शिरोला परत घेऊन आलं. लूज मोशन झालं परत त्याला, डॉक्टरांकडे आलं आम्ही परत. शिरो परत लूज मोशन झाले त्याला. खूप टेन्शन आलं खूप की बराच नाही होतं, खूप दिवस झाले. एवढा आगाऊपणा करतो. आता डॉक्टरांना दाखवून आलो तेव्हा एकदम शांत होता. डॉक्टरना बोलो डॉक्टरला शांत डॉक्टर बोलली काय नाही, त्याला फक्त पावडर द्या, बरा होईल तो. काय बरं होणार नाही. सो हे गायचे बघा, तुम्हाला दिसतोय ते शिरो खूप आजारी आहे, खूप जास्त. अजून ठीक नाही झालेला, त्याला खूप टाईम लागणार आहे. ऑलमोस्ट 7-8 डेज झाले तो आजारी आहे. आणि काल रात्रभर आम्हाला झोपू नाही दिलं आहे. सकाळी 6 वाजता आम्ही झोपलो आहे सगळेजण. सकाळी 6 वाजता एवढा त्याला त्रास होता पोटामध्ये, ओरडतोय, भुकतोय
आणि शांतच नव्हता होत तो. आणि त्याला नंतर थोड्या वेळाने औषध दिलं आणि बरं, त्याला औषध पण तो खात नाही आहे, तोंडातून सगळं बाहेर काढतोय. आणि त्याला एक आईस्क्रीममध्ये पावडर दिली होती, ती थोडीशी खाल्ली म्हणून काल सकाळी त्याला 6 वाजता थोडी झोप लागली, ते पण त्याने परत पातळशी केली आणि त्याच्यानंतर तो झोपलाय. आणि आज दिवसभर पण असं कुकू काकू कुकू चालूच आहे त्याचं, बिकॉज त्याला पोटात एवढा त्रास होतोय, त्याच्यामुळे त्याचं स्टमक लाईक अपसेट आहे खूप आणि त्याच्यामुळे त्याला त्रास होतो. तर बघू कधीपर्यंत बरं होतं. पण गेले 7-8 दिवस झाले आणि आज 2 दिवस झाले तर आम्ही पूर्ण घर आमचं शिरोच्या मागे, कारण की तो बराच होत नाही आणि खूप टेन्शन आलेलं आहे. आता तो शांत बसलाय. चला बघूया मग कसं रिकव्हरी करतो. आणि असं वाटतं लवकरात लवकर रिकव्हरी करावं, बिकॉज तो जे पण काही खातोय ते बाहेर येतोय. म्हणजे त्याला जास्त आम्ही चिकन वगैरे देत नाही, पण जे पण काही खातोय, आईस्क्रीम वगैरे खातो, तेही त्याचं बाहेर येतोय. लगेच शी होती, पोटात काहीच राहत नाही आहे. आपल्यालाच किती त्रास होतो, तर मुक्क जनावर आहे, त्याला किती त्रास होत असेल. तुम्हाला कोणाला माहीत असेल की हे असं का होतं, 7-8 डेज झालेत, उलटी वगैरे काही नाही करत आहे, फक्त पातळशी करतो आणि जे पण पोटात काय आहे ते बाहेर काढतो. आणि त्याला असं पण नाही की डॉक्टरांकडे नाही नेते, कंटिन्युअसली आम्ही डॉक्टरांकडे नेतो. त्याला 2दा सलाईन लावले, त्याच्या सलाईनमध्ये अँटीबायोटिक पण त्याला डॉक्टरांनी दिले. पण अजून कोणाला ह्याच्यावरती माहीत असेल की अजून काय केलं पाहिजे, तर तुम्ही आम्हाला प्लीज सजेशन द्या आणि सांगा. आता थोडा शांत आहे तो, शांत बसलाय आता. नजर वगैरे पण काढली, आमच्या डोक्यात काय काय असं वेगळं आहे, आम्ही नजर वगैरे पण काढली आहे त्याची आजच. तर काय माहिती नाही, पण तुम्हाला काही माहित असेल, कोणत्या डॉग सोबत असं झालं असेल, तर डेफिनेटली आम्हाला तुम्ही हेल्प करू शकता आणि सांगू शकता एक्झॅक्टली काय होतं. गॅस्ट्रो डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण आता तो उलटी वगैरे तर काही करत नाहीये, फक्त त्याच्या पोटात अन्न राहत नाहीये, बस तेवढंच आहे. आणि खूप भुकत होता काल, 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत भुकत होता. त्याच्यानंतर मी त्याला बाहेर घेऊन गेलो, संध्याकाळी आल्यावरती पण कंटिन्युअसली भुकत होता. सकाळी 6ला झोपलाय तो. तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता एक्झॅक्टली काय, म्हणजे काय करू शकतो आम्ही आता. हे सगळं तर करतो, त्याला औषध देतोय, प्लस त्याची नजरही काढली आहे, डॉक्टरांकडे पण आम्ही त्याला नेतोय, पण बराच होत नाही. त्याला स्टमक खूपच डिस्टर्ब आहे त्याचं. आणि असं काही त्याने काही खाल्लंय असं हेही आम्ही बघितलं नाही की त्याने काही वेगळं खाल्लेलं आहे. तर प्लीज आम्हाला गाईड करा.